बंटी आमच्या बड्डेला आला नाही. जलतं बंटी आहे की बंटी जलतं घरा एकदम. तसं नाही रे दादा, तुला सांगितलं तरी पण तुला समजून नाही. बाजूला उभा होतास घराच्या बाहेर गाल्याजवळ सगळा बंटी बड्डेला ये. अरे काहीच पाण्याचे बॅग बघा किती न भाई घाबरले. चल चल सोप्या चल चल. बाय बाय गाईज. फॉलो करा, सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. आमच्या भाऊला पुढे जाऊ द्या मस्त. तुमचा सपोर्ट आताच राहू द्या कायम. ओके बाय बाय गाईज. थँक्यू. आय लव्ह यू. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज खूपच लेट ब्लॉगिंग चालू केले. म्हणत तर नव्हता पण चालू केले. जाऊ दे बरं, आता 2-3 दिवस झाले ब्लॉगिंग केली नाही, तर आज करूच बरं. सो दुकानावर आलतो, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. म्हणजे बंद नाही केला, म्हणजे दादा आता बंद करायला घेतलाय. हे बघा यो आता बंद करतोय दुकान. अचानक मध्ये मन झाला बरं, करूच ब्लॉगिंग बरं. आता बघू पुढे काय होतं कसं होतं. बंटी आमच्या बड्डेला आला नाही. जलतं बंटी आहे की बंटी जलतं घरा एकदम. तसं नाही रे दादा, तुला सांगितलं तरी पण तुला समजून नाही. बाजूला उभा होतास घराच्या बाहेर गाल्याजवळ सगळा बंटी बड्डेला ये. अरे यायला नाही बंटी. तसा नसतं रे दादा, मला तुला सांगितलं नाही, काहीतरी कारण आहे, काहीतरी रिझन आहे त्यामुळे. त्या मागे पण काय रिझन आहे? काही घंटा रिझन चल तुझा. बस रे, मला माहिती आहे दरवर्षी असाच करतो. बघ मी बघ तुला पहिलं सांगतो, मी वाईट वेळेत नाही, सॉरी सुखात नसलं की दुखात असतो, एवढं लक्षात ठेव. दुसऱ्यासारखं नाही. दुसरी लोक येतात सुखात, आपल्या तसं नाही. आपल्या सुखाम बी पाहिजे दुःखाम बी पाहिजे. पण ठीक आहे ना, टाइम भेटला म्हणून मी ना आलो. कसला टाइम? समोर उभा तरी माणूस येणार, बोलवले तरी आता समोर. तर गाईज गणपती आलेत ना, गणपतीची तयारी. आम्ही सर्व मित्र होते, म्हणजे मी एकटाच नव्हतो. तर दादानी मला आवाज दिला, चल बोललो. मी बोललो बरं चल आलोच. पण मला काय जायला जमलं नाही, कारण की आम्ही सर्व मित्र वर्गणी वगैरे काढत होतो. इकडे तिकडे फिरायच लागतं ना, मंडपाचं काम वगैरे एकदम जोरात चालू आहे. ती नाही करायची गाईज लोकांसोबत. तर गाईज वर्गणी वगैरे काही टेन्शन नाही वर्गणीचा. सो तेच वर्गणी काढायला गेलतो म्हणून मला काय जमलं नाही. आता कसं सर्व मुलं एकत्र होती ना, आता बोलतील की टाइमवर गेला निघून, इतकी वेळ नाही गेला, असं तसं मुलांमध्ये वाद होतात म्हणून नाही गेलो. तर काय नाही, बस 10 नव्हते वाजले. मला नको शिकू. 8 वाजता तू स्वतः माझ्या समोरून गेले. दाखव चिप्र. काहीच काय नाही, वर्गणी वगैरे काय टेन्शन नाही. वर्गणीचं सर्व मागून झालेलं आहे. फक्त आता डेकोरेशन सामान वगैरे काय लागतं काय नाही ते बघायचंय. ते लगेच उद्या परवा जाऊन लगेच आणायचं. जास्त टाइम न गमवता. टाइमच नाही राहिला म्हणजे गमवायला. तर तसंच लवकर काम करून घेणार आम्ही. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. सो तुम्ही जवळ कुठं असाल तर आपल्या गणपतीला नक्कीच या. आपल्या बाईच्या इथं बी असतं ना, आपल्या इथं बी असतं. म्हणजे सर्व म्हणजे मंडळाच असतं, त्यात काय हरकत नाही. तर चला बघूया आता पुढे काय होतं काय नाही. तर चला निघूया आता घरी जायला. दुकान वगैरे तर बंद केलं आम्ही. हा बोल. काही जायलाच निघालेलो की दादाचा हातच कापला काती खाली. मी मस्त या साईडला बघा बँडेज घेऊन आलो. कुठे गेला काय माहित, मला बोलतो बँडेज घेऊन ये, मी येतो. चाय प्यायलाच गेला आता 100%. ये बघा मला माहित होते चाय प्यायलाच जाशील, बाकी कुठंच जाणार नाही. लागला ना ते बघा किती लागले. कसं लागलं रे? काती रिवर्स लागली. काती रिवर्सला आली. एकीला एक आता की ते बघा काय दुसरीला पकडायला गेलो. हे बघा किती कापले बाबा. इथून पूर्ण फाटले बघा. ड्रेसच झाले. काय गरज आहे ती काती हे करायची? सरळ करायचं तिथं निसतंच काही ना काय हाताने उद्योग करून घ्यायला. दादाला लय पडतं पहिल्यापासून. तर त्याला पहिले बँडेज वगैरे लावून घेऊ. बघा बँडेज आणले मी. दादा येतील बँडेज लावतो. दादा ये पटकन. दादा टेक्नॉलॉजी वापरा लागतं काहीच. मोबाईल कसं ठेवा लागतं. कोण नाही कॅमेरामॅन म्हणून स्वतःच. गिंबल घ्यायचा ना. गिंबल तुझ्यावर आहे ना, पण तू वापरत नाही तो गिंबल. पावसाला तुझं असेल तरी कुठं. आता आपली लग्न चालू होती, साखरपुडा चालू होती, तिथं आमंत्रण आहे, तिथं निघायचं. आपल्या भाऊचा बी या वर्षी लगीन काही पण करून करायचंच आहे. टेन्शन आमंत्रण भेटत तिकडे निघायचं. बोला नाही बोलायचा नाही. तर काहीच लावलीच होता नाही कोणाचा लागलाच नाही. मी कोणाला लावलीच नाही. तरी तुझ्यासाठी मी लावतोय. नवीन बँडेज पट्टी येते ना रे डेटॉल. जुनीवाली फक्त बँडेज होते ना. डेटॉल सगळ्यांनी जास्ती पैसे कमवले असतील तर डेटॉलनी आणि कोलगेटनी.
बस का एक लाव का दोन लाव बस झाली एक चल एक मला येते काम येते. ते गाईस बँडेज वगैरे लावले दादाला आता निघतो घरी. चला हे बघा कवा का हे कॅमेरे पकडायचे वेळी हवलं पण जाऊ देतं काय नाही इलाज. हे बघा कॅमेरे पकडायचे वेळी हलत कधी कधी ना जेव्हा बघा हाताचा ना तर कॅमेराच दिसतं. तर जाऊ दे आता काय समजून घ्या तुम्ही पण आपण नवीन आहे ना तोपर्यंत सवय नाही तोपर्यंत तसं करावं लागेल. तर चला निघूया. हे बघा तरी पण मध्येच आला बघा येऊ असं पकडावं लागेल. पेट्रोल पण नाही गाडीत. चला निघूया गाईच. रस्ता होले होले इकडं आपला इकडं जायचा. हो हो करून टाइम मारतो मी करून टाइम मारतो लक्षात ठेव. तर गाईच आताच घरी आलोय. सो फ्रेश वगैरे होतो. आपल्याला आज भिजायचंच वाटतं काय माहिती काय. हो माझे मित्र पण येणार आहेत ना मग त्यांच्याबरोबर जायचं आहे ते मलंगडला. बघू किती वाजता तर किती नाही. पहिलं जाऊन घरी जाऊन मस्त फ्रेश होतो. कसा पण बसले बोलायला पण जमाना तरी पण बोलतोय. जबरदस्ती बोलावं लागतं घसा बसले तरी पण. दादा हसतं इथं काय नाही. चला आता फ्रेश होऊन येतो मस्त. फ्रेश झाल्यावर भेटतो मला. चला तर काय मस्त फ्रेश वगैरे झालंय. माझे मित्र येऊन थांबले ऐसा क्यों कर रहा यार. तर माझे मित्र वगैरे येऊन थांबलेले आहेत खाली. तर आता बघू ते कुठे नेतात काय नेतात. का होतं सुशीलला चालले असत इथं आपले मित्र वगैरे त्याचं बघू कुठे ते. तर गाईज मस्त गुड्डे आलाय अक्षय पण आलाय. तर आता स्वप्नील सिद्धू आणि ओमकार यायचं बाकी आहेत. तर आम्ही 6 जणच आहेत. जे आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेवढंच जण चाललोय. सो आपले मित्र वगैरे नाहीत. यांची इच्छा होती भाई बरेच दिवस झाले बोलतो या जायचं बोलतं पण आज भाईची इच्छा झाली. काय बोलतो भाऊ. एक नंबर खूप दिवसात जायचं पाऊस पडत नव्हता आता पावसाने एक नंबर काम केले. मस्त भाई 3 दिवस झाला कंटिन्यू पाऊस पडतोय. एक नंबर एन्जॉय करू आम्ही. ते तुम्ही ब्लॉग बघत राहा. माझी ओळख नाही आपला गुड्ड्या भाऊ आमचे पोरं आले पब्लिक पण आलेली आहे. गाईज बघू शकता ट्रिपल सीट एका गाडीवर. हे बघा आम्ही चाललोय मलंगडला. हा आजारी होता तरी आलाय. चला तिकडे बघू नका. तिकडे बघायला लागेल फाईन बसेल. बघू नका बघा नका. चला गाईज निघतो पटापट. किती टाइम लागतात काय माहिती. तर गाईज जाता आता पाऊस लागलाय. आम्ही सर्व पावसातच दिसतोय मस्त एन्जॉय करतोय. येऊ तर फुल एन्जॉय करतोय. गाडी चालव पहिले गाडी चालव भीती वाटते. पावसात गाडी चालवायची भीती वाटते स्लिप होतो ना म्हणून चाललो आता एन्जॉय करत मस्त. पाऊस करू ना इतके वेळ आता इतकं यायला किती घाबरतात बघा. न मलंगडला आलेत. येणार नाही का वरती. चप्पल इथंच काढून ठेवा कारण की पाय सटकणार आहेत. चला म्हणून बोलवलं चपला नका. नशीब चपला ना घातल्या काय तिथं पाय वगैरे सटकतात. हे बघा कसे चाललेत. आरामात रे बाबा. यांचं वजन आहे तेवढं पाणी नुसतं लाट आले की नुसतं वाहून चाललेत असं चालले ते. मी पण चाललोय बघू आता. सटकल भाई याचा काही भरोसा नाही कारण की पाणी वाहतच तसं डेंजर. चला कंटिन्यू राहा पुढे बघा. बाबो पाय टाकताना आरामात टाका. नुसतं बोटा दाखवून पाय याला काय नुसतं बोटा दाखवते नीट चालायला शिक पहिले. एकदम इझी चाल. चलो हा जाऊ आता काय. अरे मग वरती कशाला आलाय. इथं थोडस बाकी आहे. चला हा फोटो काढला. हिरो दिसतोय. चल हिरो दिसतोय. चला समोर चला. काहीच पाण्याचं वेग बघा किती न भाई घाबरले.
चल चल सोप्या चल चल वरती चल. घाबरला बिचारा घाबरला. चल चल चल. काय पाण्याचा वेग खूप वाढला तरी पण एकदा वरती जाऊन बघतोच काय आईच लय पाणी वाटतं सिरियसली तरी चाललं वरती. चलो आईच आम्ही निघतोय. मी आणि ओंकारच आलतो. स्वप्नील घाबरून लगेच खाली गेला तर निघतो काय. आणि पाणी पण खूप आहे ना मग पाण्याला घाबरला स्वप्नील. चला निघूया काय. बघा तरी पण पाणी अजून स्पीडने येते बघा. प्रेशर वाढलाय पाण्याचा. वाढला ना. हा प्रेशर वाढला पाण्याचा. चला निघूया. चल निघूया. काय आम्ही आता चाललोय घरी. घरी ना म्हणजे बघू एक पॉइंट आहे तिथे बी जायचंय. यो आला नाही. यो बोललेला मी येतो येतो गेला पण आला नाही. मध्येच बाईची हवा टाईट झाली तर आम्ही जाऊन आलो. तर चला निघतो आम्ही आता. तर काहीच आम्ही कुशुलीला आलतो ना. गुड्डे भाई गाडी काढतोय तर फसवली गाडी त्यांनी मध्ये. तर अंचल पुढे निघली तर आपण हेवी ड्रायव्हर आहे काही. चला बघू आता पुढे काय येते. आम्ही पण आलोच नाही तर एकदा आलो त्यानंतर ना. चला तर काय आता आम्ही चाललोय घरी. घरी जायला निघलोय सर्व. त्यांनी दादाची चप्पल आणली म्हणून भाई किती सेफ मध्ये म्हणजे किती काळजी करतो त्या चप्पलीची. काय गडबडीत आलो. बरोबर आहे. मोठा भाऊ भाई मोठा भाऊ पाहिजेच कोणाला तर कोणाला तरी. आणला तिघांना पण आहे पण मला नाहीये. तू काय नाही चावल. तर मस्त एन्जॉय केला भाई. बरेच दिवसानंतर भेटलो. किती दिवस झाले आपण भेटलो नव्हतं. वर्ष याला तर आपल्याला 5-10 दिवस झाले ते. मला तर वर्ष झाले कधी भेटलंच नाही. वा वर्ष झाला असेल आपल्याला. तर जवळ असं येऊ मानपडायला राहतो तरी पण भेटला ना भाई. ते काय नाही काय आज सर्व मित्रांनी टाइम काढला ना आम्ही एकत्र भेटलो भाई. खूप भारी वाटलं. तरी आमच्या मैत्रिणी आल्या नाहीत. नाव घेणार नाही. फक्त 3 मैत्रिणी आमच्या आल्या नाहीत. हे तिन्हीची बी गरज नाही. फक्त एकच मैत्रीण खास आहे. आता ते व्हिडिओ बघत असेल तुला समजलं असेल तू एकटीच बाकी कोण नाही. तुला माहिती आहे ना. तुला माहिती आहे ना. कळला. कारण की ती एकच मैत्रीण खास आहे. मी तिला नक्कीच दाखवेल जेव्हा आपल्यासोबत येईल ना ती नक्कीच दाखवेल तिला. कारण की ते तिचं सांगायचं पण मला एक त्या व्यक्तीचं पण नाही सांगू शकत. मला रडायला येईल तिचं सांगितलं बाई. सिरियस सांगतो खरंच. आरामात अक्षय काय ना. चला काय शोरमा मला आता कुठं भाई. चल जामून. चला असती रे सोप्या घाण उठलीस कपड्यावर सगळी तुझ्या. चला निघतो आम्ही आता. बाय बाय गाईज. परत भेटू. सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. आमच्या भाऊला पुढे जाऊ द्या मस्त. तुमचा सपोर्ट आताच राहू द्या कायम. ओके बाय बाय गाईज. थँक्यू. आय लव्ह यू. आता असे दिवस कधी येतात काय माहित. कधी परत लवकरच येतील. आम्ही डबल येऊ. हे बघा मागचं बघा. सबस्क्राईब. चला निघूया गाईज. बाय बाय. आम्हाला भरपूर मजा आली. कसला डेंजर आला ना. चला तर गाईज इथे गुड्डूला सोडलं. आता आपण चाललोय ना. भाईचे ते नाव पण लिहिलंय गुड्डू. चला चला निघा. चला कुठे निघाल. चल बाय बाय. चल बाय. चला तर गाईज संध्याकाळचे वाजले 6:15 वाजलेत. मित्रांबरोबर चालू जरा लोडामध्ये जाऊन येतो. जरा फिरतो वापस येतो दुकानावर. तर चला बघूया लोडात काय करायचं जाऊन. चला तर गाईज आताच दुकानावरती पोहोचलोय. पोहोचल्या आईने मस्त वडापाव आणलेले 2 आणलेले. तिला 2 खायचे होते पण मला बघितलं तर 1 वडापाव ठेवला बघा. तर पहिले वडापाव खाऊन घेऊ. दुकानावरचं काय काम आहे तो नंतर करून घेऊ. भाकरी पण आणायच्यात. भाकरी वगैरे सर्व आणून घेऊ. चला पहिले वडापाव खाऊन घेऊ. चला तर गाईज संध्याकाळचे वाजले 9:45 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे.
तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा, कारण की आपले 4000 सबस्क्रायबर लवकरच होतील. तसाच सपोर्ट राहू दे तुमचा.